सकाळ झाली आणि आपली रोजची कामं सुरू होती. तर टिफिन वगैरे बनवून झाला. त्याच्यानंतर म्हटलं चला आता आपण सगळी स्वच्छता वगैरे करूया. तेवढ्यात आईचं फोन आला की आपल्याला बाहेर जायचं आहे. तर चल म्हटलं. तर दुपारून जायचं होतं, पण त्याआधी म्हटलं चला आपण झाडांना पाणी वगैरे टाकून घेऊ. अशा प्रकारे मी सुंदर सुंदर झाडं ठेवलेली आहेत. तर आपल्याला मनाला प्रसन्न करणारी आणि पॉझिटिव्हिटी वाढवणारी ही झाडं असतात. बेडरूममध्ये असो, हॉलमध्ये असो, आपण कुठेही झाडं ठेवू शकतो. स्नेक प्लांट, मनी प्लांट आणि आरेका पाम अशी सुंदर सुंदर झाडं असतातच. ते एक झाडाचं एक असं वैशिष्ट्य असतं. कुठलंही झाड असो, ती झाडं आपापल्या फुलांनी प्रसिद्ध असतात. जास्वंदाचं असो, गुलाबाचं असो किंवा भाजीपाल्याचं, कारल्याचं कुठलंही असो, परंतु त्यांच्या फळाद्वारे किंवा फुलाद्वारे ते त्यांना प्रसिद्ध करण्याचं काम करत असतं. तर त्याचप्रमाणे गुलाबाची फुलं ही मनाला मोहणारी असतात. फुलामध्ये कितीतरी प्रकार असतात. तर अशा प्रकारे गुलाबाचं फूल जरी आहे हे थोडं खराब झालेलं, कारण यांना थोडं कीड लागलं होतं, परंतु कलरमुळे ते काय एकमेकांना एकत्र करून घेतात आणि त्यांच्या अशा एकत्रितपणामुळेच ते अगदी दिसायला आपल्याला सुंदर वाटतात. तर याच्यातील काही फुलं मी तोडून घेतलेली आहे आणि आता सध्या गुलाबाला खूप फुलं आहेत. परंतु एक मला थोडं आता म्हणजे मनाला शंका आलेली आहे, ती म्हणजे आता नवरात्रामध्ये फुलं या झाडाला असतील किंवा नाही. कारण आता मागे असंच झालं, गणपतीमध्ये फुलं नव्हती आणि आता श्राद्ध पक्षामध्ये भरपूर फुलं निघायला लागलेली आहेत. आता तुम्ही इथे बघितलं असेल छोटी छोटी दिसणारी सुंदर सुंदर फुलं. मात्र हे व्हाईट कलरचं फूल पहिल्यांदाच निघालं माझ्या गार्डनमध्ये आणि अशा प्रकारे टोपलीवर फुलं तोडली. आता पाणी टाकण्यासाठी पाईप पुरत नव्हता, म्हणून मी एक आयडिया लावली. ती म्हणजे छोट्या स्टूलमध्ये पाणी भरलं आणि कोपऱ्यापर्यंत पाणी टाकलं. मला कुठे जायचं असलं किंवा नसलं तरीसुद्धा माझं देवांचं देवघर हे अगदी मनाला प्रसन्न करणारं असतं. असा एकही दिवस गेला नाही की माझं देवघर हे अशा प्रकारे फुलांनी बहरलेलं असतं. देवांचं रूप म्हणा किंवा फुलांचा कलर किंवा माझं हे सुंदर असणारं देवघर मी फुलं, पानं आणि अशा प्रकारे सजवत असते. तर आजची तुम्ही पूजा बघितलीच असेल, तर त्याचप्रमाणे आहे आणि खरंच असं वाटतं की आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत. त्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत. तर आम्हाला एका खेड्यात जायचं आहे, ते म्हणजे पिंपळगावला. तर माझ्या बहिणीच्या सासरी, तर त्या मामांचं ऑपरेशन झालेलं आहे डोळ्यांचं, म्हणून म्हटलं चला आता आपण बघायला जाऊया. तर बघू शकता आता शेतांमधले पीक किंवा कारखाना हा असं रोडांनी जाताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. परंतु सध्या पाऊस सुरू होता, आता पाऊस थांबलेला आहे. भाद्रपद महिना सुरू झालेला आहे आणि या भाद्रपद महिन्यामध्ये हे जे ऊन पडतं ना थोडंसं कडक असतं. या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपण भांडी वगैरे नवरात्रीची बरीचशी कामं स्वच्छता करत असतो. तशी मला बरीचशी जणं भांडी वगैरे धुताना दिसली, घर आवरताना दिसली. मला पण ते करायचं आहे, परंतु काय होतं आपल्याला आज कुठे जायचं आहे, उद्या काही काम आहे, तर मी सुद्धा ते काम सुरू करणार आहे. तर म्हटलं चला आज आपण यांना भेटून येऊ. तर जाताना तुम्ही शेतं बघू शकता, अगदी मनाला प्रसन्न करणारी असतातच. आता या ठिकाणी आम्ही उतरलं आणि थोडं दूरपर्यंत पायी जायचं आहे, कारण तिथे जायला गाडीला रस्ता नव्हता, म्हणून आम्ही कार इथेच लावली आणि पुढे जाण्यासाठी निघालो. तर तिथे एका शेतामधील कुत्री बघू शकता आमच्या मागे मागे यायला लागली. तर आपण ज्यावेळेस शेतातून अशा प्रकारे चालतो तर खूप सांभाळून चालायचं काम असतं, कारण आपल्याला सवय नसते बांधावर चालण्याची आणि वय झाल्यावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आधाराची सुद्धा गरज असते बरं का. तर हे माझे वडील आणि आई आहे. जाताना थोड्या गप्पा सुरू होत्या आणि या ठिकाणी बोरीचं सुद्धा बाग आहे. तर ती बोरीच्या बागेमध्ये बोरं लागलेली आहेत. खरंच जुनी लहानपणची आठवण झाली, कारण ज्यावेळेस आपण लहान असतो तर आपण कितीशा गोष्टी ह्या वेगळ्या प्रकारे करत असतो. छोटी बोरं ही खाऊन बघत असतो, कुठलीही का वस्तू असे ना आपण ती खायचो. तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ह्या गोष्टीच मात्र करायचो. आताची मुलं माहीत नाही करतात किंवा नाही, परंतु जुने दिवस आठवले. अशा काही गोष्टी असतात ना त्या आपल्याला जुन्या आठवणी करून देतात. आपण शहरामध्ये राहतो आणि एखाद्या वेळेस ज्यावेळेस आपण अशा शेतामध्ये येतो तेव्हा आपल्याला अशा प्रकारे सुंदर सुंदर झाडंसुद्धा बघायला मिळतात आणि शेतामध्ये खरंच खूप थंडगार वातावरण असतं.
आणि जास्वंदाच्या फुलाचा रंग बघू शकता, अगदी लाल आहे। इथे शेवंतीचे सुद्धा झाड आहे आणि लाल रंगामध्ये ही झाडं आहेत। तर म्हटलं जाताना थोडीफार फुलं तोडू आणि याच्या बिया सुद्धा घेऊया। तर जाताना मी काय काय करणार आहे तुम्हाला पुढे बघायला मिळेल। त्याच्यानंतर एक मला हे गुलाबाचं झाड दिसलं, हे सुद्धा अगदी दिसायला फूल खूप सुंदर आहे। त्यानंतर एक व्हाईट कलरचं सुद्धा या ठिकाणी झाड आहे गुलाबाचं, तर ते सुद्धा खूप सुंदर आहे। तर अशा प्रकारे मी थोडीफार फुलंसुद्धा सोबत घेतलेली आहेत आणि काही झाडांची रोपं, काही फांद्या पुढे तुम्हाला दाखवेलच काय काय घेतलेलं आहे। तर अशा प्रकारचं शेत आहे यांचं अगदी घराजवळ आणि हे जे आहे तर हे कांद्याची चाळ आहे। अशा प्रकारे छोटंसं का असेना शेतामध्ये घर बांधलेलं आहे। त्यानंतर म्हटलं चला आपण थोडीफार फुलं तोडून घेऊया, कारण माझं कसं मन आहे कुठे गेली का मी झाडांच्या शोधात असते। एक जरी झाड मला वेगळ्या प्रकारचं दिसलं का त्याचा आनंद मात्र मी घेतल्याशिवाय राहत नाही आणि ते झाड असो किंवा फुलं असो मी घरी नेण्याचा प्रयत्न करते। कारण माझ्याकडे सुद्धा ते फूल होतं आधी, पण आता बरेच दिवस झाले ते सध्या दिसत नाही। तर म्हटलं आता आपण एक कटिंग घेऊया जास्वंदाची। माझ्याकडे तुम्ही बघितली असेल पुष्कळ फुलांची कटिंग्स मी लावून झाडं तयार केलेली आहेत किंवा झाडं विकत घेतलेली सुद्धा आहेत। यामध्ये जास्वंदामध्ये पिंक कलर आहे माझ्याकडे, पण म्हटलं हा रेड कलर आहे आणि बाप्पांचं आवडतं फूल आहे जास्वंदाचं। जास्वंदाची झाडं आपल्या अंगणामध्ये, आपल्या गार्डनमध्ये मेन एंट्रीला लावणं खूप शुभ आहे। थोडंफार बागेमध्ये फिरून झालं आणि त्यानंतर नाश्त्याची तयारी सुरू झालेली आहे। तर यामध्ये नाश्ता काय करायचा म्हणून विचारात पडलो होतो, तर आत्या म्हणे पोहे करायचे का आपण अशा प्रकारे कुरडई भजी करूया। तर ते आता सुरुवात इथे मी केलेली आहे। कधी कधी असा सुद्धा बदल आपण आपल्यामध्ये केला पाहिजे, म्हणजे आपण एखाद्या गावाला जातो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तो मिळणारा नाश्ता काही वेगळाच असतो। तर अशा प्रकारे नाश्ता झाला आणि आता आम्ही परत निघालेलो आहोत। अशा प्रकारे आमचा हा आजचा छोटासा प्रवास झालेला आहे। तर आता पुढे घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेल मी झाडं कोणकोणती आणलेली आहेत। तर आता आम्ही मालेगावला पोहोचलेलो आहोत आणि पोहोचल्यानंतर थोडं आभाळ वाटत होतं की आता पाऊस येणार आहे, पण 5 मिनटं आम्ही आईकडे थांबलो आणि त्याच्यानंतर जी काही झाडं आणलेली आहेत तर ती झाडं वगैरे घेतली आणि त्यानंतर घरी आलेली आहे मी। तर तुम्ही फुलं बघू शकता, अशा प्रकारे फुलं तोडली। तर यामध्ये तुम्ही कलर बघू शकता फुलांचा, किती सुंदर सुंदर कलरची फुलं आहेत नाही, आणि छोटंसं नारळ आणलेलं आहे पूजेकरिता। त्याच्यानंतर बिया बघू शकता। तर आजचा हा माझा छोटासा मिनी व्लॉग।